अंदर क्लोज करायचा बाहेर काढ इकडे बाहेर बाहेर या शेड पूर्ण निघणार. जय गुरुदेव. आज गुरुपौर्णिमा आणि खरं तर आपण आपल्याला कळायला लागल्यानंतर आपण गुरु करतो, पण ज्यावेळेस कळत नाही त्यावेळेस आपल्याला आपलं संगोपन करणारी आपली माता असते आणि म्हणून आपली पहिली गुरु जी आहे ती आपली आई आहे. आणि म्हणून आज हे औचित्य राखून या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सीताराम स्वामींच्या 159 वर्ष ज्यांचं वय होतं त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि पूज्य तुकाराम दादा गीताचार्य यांच्या 12 वर्ष तपस्याने या पावन झालेल्या भूमीमध्ये महिलांच्या हाताने आज प्रमुख जी आपण गुरुपौर्णिमा म्हणतो, गुरुपौर्णिमा आपण इथून साजरी करतोय. याचं कारण असं आहे की आज महिला सक्षम झाल्या पाहिजे. गांधीजींनी पण म्हटलं होतं की या देशातल्या 50% महिला जेव्हा सक्षम होतील, निर्भीड होतील, स्वयंपूर्ण होतील, त्यावेळेस हा देश खरा स्वातंत्र्य झाल्यासारखा खरा होईल. आज आम्ही पाहतो की चर्चा पण करतो, मीडियामध्ये पण पब्लिश होतो, पण महिला अजून स्वतंत्र नाही, स्वतंत्र विचार नाही, परंतु तिच्यावरती होत असलेले अन्याय पण आपण पाहतो आणि परत तात्पुरतं त्या ठिकाणी सेन्सिटिव्हिटी तयार होते आणि नंतर आपण त्या आहे त्याच पद्धतीने चालायला लागतो. खरं तर गावामध्ये सार्वभौम ग्रामसभा काल एक बातमी मला वाचायला मिळाली की पंढरपूरच्या यात्रेमध्ये जात असताना कोल्हापूरच्या एका सरपंच महिलेला बसून तिच्यावरती घात करण्यात आला. म्हणजे अजूनही पण ह्या देशामध्ये महिला सरपंच सुरक्षित नाहीये ही परिस्थिती आहे. म्हणून आज मुद्दाम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची या ठिकाणी पदस्पर्श झाले त्यांना प्रार्थना करूया की निश्चितपणे आम्हाला त्या गुरुचं स्थान आपण आईला दिलं पाहिजे, महिलेला दिलं पाहिजे, बहिणीला दिलं पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे. म्हणून आज आपण या ठिकाणची जी काही गुरुपौर्णिमा आहे त्या आमचे तालुका कृषी मॅडम आहे, आई आहे, या गुरुदेव सेवा मंडळाच्या महिलांच्या प्रमुख प्रथम ज्या ग्रामरक्षक दल महिला ग्रामरक्षक दल निर्माण झालं त्याच्या प्रमुख आहेत आणि सर्वच आमच्या अढळटेकडीतल्या भगिनी आहेत, आमच्या सर्व कर्मचारी आहेत. तुमचा